काही गोष्टी हरवल्या, काही लोक दूर गेले. जे हवंसं वाटायचं ते राहिलं नाही. आणि मनात एकच विचार, आता काय? पण स्वामी समर्थ म्हणतात, काहीही हरवलं तरी काळजी करू नकोस, मी अजूनही तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आज आपण पाहूयात स्वामींचा काय संदेश आहे. कधी वाटतं आयुष्य आपल्या हातात नाही, आपण ठरवतो एक आणि घडतं काहीतरी वेगळंच. पण ज्याला आपण अपयश म्हणतो ते कधी कधी देवाचा आशीर्वाद असतो. स्वामी समर्थ सांगतात, माझं काम आहे तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं आणि योग्य मार्ग दाखवणं. तू फक्त श्रद्धा ठेव. जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा माणूस थकतो, हतबल होतो, अश्रूंनी मन ओलचिंब झालेलं असतं आणि प्रश्न असतो, हे सगळं का घडतंय माझ्याबरोबर? पण स्वामी समर्थ म्हणतात, दुःख हे शिक्षण आहे, शिक्षा नाही. जेव्हा तुझ्या मनात निराशा येते, जेव्हा घरातील वातावरण ताणतणावाचं असतं, तेव्हा एक वाक्य लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक अश्रूतून एक नवा अध्याय निर्माण होत असतो. ते दुःख संपू शकतं जर तू श्रद्धेने माझं नाव घेतलंस तर. आज जे संकट आहे ते उद्याचं साधन बनू शकतं. फक्त थांब, संयम राख आणि माझ्याकडे पहा. जेव्हा तुझं प्रत्येक दार बंद होईल तेव्हा मी स्वतः तुझ्यासाठी नवीन दार उघडेन. तुला वाटतं का की मी ऐकत नाही? तुला माझी आठवण येते, पण मी तुला विसरलो का कधी? नाही, मी प्रत्येक क्षण पाहतोय. फक्त योग्य वेळी कृपा करतो, कारण मी तुझं भविष्य बदलतोय. आठव स्वामींचा तो चमत्कार. एका भक्ताच्या घरात उपासमार होती, पण त्याने केवळ 2 वेळा श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि अनपेक्षित ठिकाणाहून अन्न आलं. अशक्य ही शक्य करतो मी, पण श्रद्धा हवी, संयम हवा. घरातील आजार, मुलांचं नशीब, पैसे अडकलं, कोर्ट कचेऱ्या, हे सगळं तू माझ्या चरणी ठेव. मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत, मी आहे तुझ्या पाठीशी, मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात. बघ, हे दुःख तात्पुरतं आहे. मी तुझी परीक्षा घेतोय, पण निकाल माझ्या हातात आहे. एक दिवस तुला हे सगळं हसून सांगता येईल, पण आज फक्त माझं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं वचन आहे, तुझ्या सर्व दुःखाचं हरण होईल. तू ज्याचं समाधान शोधत आहेस ते समाधान तुझ्या श्रद्धेच्या माळेत लपलेलं आहे. फक्त रोज 5 मिनिटं डोळे मीट आणि सांग, स्वामी तूच आहेस माझा आधार. आज तुला वाटतंय सगळं संपतंय, पण मी सांगतो, आजपासून तुझा चांगला काळ सुरू होतोय. एक वेळ येईल जेव्हा तुझ्या डोळ्यांतून फक्त समाधानाचे अश्रू येतील आणि त्यावेळी तू म्हणशील, स्वामी खरंच तुमची कृपा अनुभवली मी. शेवटी एकच सांगतो, फक्त थांबू नकोस. तू चालत राहा, मी सोबत चालतोय. तुझं दुःख माझं आहे आणि तुझं हसू हे माझं यश आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे केवळ एक साधू नव्हते, ते परमेश्वराचे साक्षात रूप होते. लाखो लोकांच्या आयुष्यात त्यांनी चमत्कार घडवले. पण आजच्या काळातही जेव्हा आपल्याला संकट वाटतात तेव्हा स्वामींचा एक संदेश आपल्याला धैर्य देतो. येणारा काळ कठीण आहे, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुण्याजवळच्या एका खेड्यात रमेश नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. 2 मुलं, वृद्ध आईवडील आणि पत्नी. सर्वांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याची नोकरी गेली. सर्वजण चिंतेत होते. कर्ज वाढत होते, पोट भरणं कठीण झालं होतं. रमेश रात्री जागून विचार करत होता, हे देवा आता काय करावं? त्याच्या मनात एकच प्रश्न, का घडतंय हे सगळं? एका दिवसाला रमेशची भेट झाली शंकररावांशी. एक वृद्ध गृहस्थ ज्यांचं स्वामी समर्थांवर अत्यंत श्रद्धा होती. त्यांनी रमेशला सांगितलं, स्वामी समर्थांचं ध्यान धर, त्यांच्यावर विश्वास ठेव. संकट कितीही मोठी असो, ते पाठीशी उभे असतात. रमेशने शंकररावांनी दिलेला स्वामी समर्थांचा फोटो आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
हा संदेश दररोज पाहायला सुरुवात केली. पण परिस्थिती अजून कठीण झाली. मुलगा आजारी पडला, वडिलांना अर्धांगवायू झाला, वीज बिल भरता आलं नाही. रमेशला वाटलं आता सगळं संपलं. पण स्वामींच्या फोटोसमोर बसून तो एकच शब्द पुकार करत राहिला, स्वामी स्वामी. तो रोज अन्न न मिळालेल्या मुलांबरोबर स्वतः उपाशी झोपायचा, पण त्याचं स्वामींवरचं प्रेम वाढत होतं. एके दिवशी रमेश ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता तिथून कॉल आला, तुमची मुलाखत झाली आहे, तुम्हाला नोकरी मिळाली. पगारही चांगला होता, नोकरी जवळच्या शहरात होती. तिथून सर्व काही बदलायला लागलं. वडिलांचे उपचार होऊ लागले, मुलगा बरा झाला, कर्ज हळूहळू फेडायला लागलं. रमेशला खात्री झाली, हा सगळा फक्त योगायोग नव्हता, ही स्वामी समर्थांची कृपा होती. रमेशने आता दर गुरुवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलं. आपल्या गावात एक छोटं दत्त मंदिर उभं केलं. त्याच्या घरात आता संकट नव्हती, पण समाधान आणि श्रद्धा होती. तो गावातल्या इतर गरजू लोकांना सांगायचा, कधीही हार मानू नका, स्वामी तुमच्या मागे आहेत. हे कथानक फक्त रमेशची गोष्ट नाही, ही आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे. आपल्यावरही कठीण वेळ येते, पण त्या काळात जर आपण स्वामी समर्थांना मनापासून हाक दिली तर उत्तर नक्की मिळतं. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवा, संकट असतात पण मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीच उरलं नाही, तेव्हाच खरं स्वामींचं सामर्थ्य तुम्हाला आधार देतं. येणारा काळ कठीण असेल, पण स्वामी समर्थांची हाक मनात असेल तर भीतीचं काही कारणच उरत नाही. तुमच्या आयुष्यात बरीच संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. जेव्हा तुम्ही त्या संकटांचा सामना करायला लागाल, तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक वेगळी शक्ती स्वामींकडून मिळणार आहे. स्वामी तुम्हाला त्या शक्तींमध्ये पूर्णपणे विलीन करून पुढे जाण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे महत्त्वाचा वेळ देत आहेत. स्वामी सांगतात, जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल आणि चॅनलला सबस्क्राईब करेल, सोबतच कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करेल, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरं जाण्यासाठी स्वामी कायम त्याची साथ देत असतात. आयुष्याच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात फक्त स्वामी तुमची मदत करत असतात. फक्त स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर आपला विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तीचा स्वामी समर्थ महाराजांवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास असेल, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी त्याची मदत करताना त्याला कायम दिसून येतील. स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसून येतील. स्वामींनी कधीच तुम्हाला दुर्लक्षित केलेलं नव्हतं आणि स्वामी कधी तुम्हाला दुर्लक्षित करत सुद्धा नाहीत. जर तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर याचा अनुभव नक्की येईल. माणसं येतात, माणसं जातात, घटना घडतात, इतिहास रचतात. काळ जातो, वेळ सरते, हातची वाळू सुटून जाते. मग शिल्लक राहते ते काय? हेच उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पाहायचं असतं. स्वामी भक्तांनो, नजरेला नजर मिळते तेव्हा आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजून येतात. त्याच प्रकारे जेव्हा आपला विश्वास एखाद्यावर पूर्णपणे असतो, पण तो अचानकपणे आपल्याला धोका देतो, तेव्हा जे दुःख होतं ते आयुष्यभर लक्षात राहतं. देण्याची सवय लावून घेतली की आपोआप येणं सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा इतरांचा वेळ असो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा असो. दान करायला शिकले म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्याकडे हळूहळू यायला लागतील. स्वामी सांगतात, एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही की तुम्ही आयुष्यात काय केलंय. एका ठराविक काळानंतर तुमचा कोणीही तुमचं आपलं तुमची मदत करेल की नाही या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार पडेल. आयुष्यामध्ये कधीकधी असं वाटतं की लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं, पण मग मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार. माणसाला सारखं कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला वेळ लागतो. तो माणूस काय कामाचा जो आयुष्यामध्ये फक्त आपल्या सुखात येत असेल आणि दुःखात आपल्याला दिसत सुद्धा नसेल. अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय नेहमी प्रेम करण्यासारखं असतं. पण अपेक्षा किंवा अहंकार या गोष्टी ठेवून जर कोणी बोलत असेल तर ती त्याची गरज म्हटली जाते.
मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू पण एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवतोस. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून याच धर्तीवर विकतो. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट ही आहे की तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका. ज्याला तुम्ही पटता तो कधी तुम्हाला सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडत नाही त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी त्याला कदर राहणार नाही. माणसं प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जातंय आणि माणसांचा वापर केला जातोय. सध्या लोक तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय पाहिजे आहे यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना काय फायदा देऊ शकता, तुम्ही त्यांच्या कामी कधी आयुष्यात येणार की नाही या गोष्टीचा विचार करून तुमची मदत करतात. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे. शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं माणुसकीचं पहिलं लक्षण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाची असतात. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहेत, कारण त्यांच्याशिवाय व्यक्ती पुढे जाऊ शकणार नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नकोस. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असशील तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस. इतरांना जर तू आनंदित करू शकला तर तुला आम्ही सदैव सुखात ठेवेन. परमेश्वर, ईश्वर सदैव म्हणतो, नक्की तुझ्या प्रत्येक काळात तुझी मदत मी स्वतः करेन. होय, विश्वास ठेव. स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी नामावर प्रत्येक वेळेला तुला साथ देणारा मी आहे. स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघ. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुला मी मदत करत असणार आहे. स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर जर तुमचाही विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव स्वामी नक्की देतील. विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम मानतात, आयुष्यात दोनच व्यक्ती खूप महत्त्वाच्या आहेत. एक, तुमचे मन पाहणारा तो ईश्वर, आणि दोन म्हणजे तुमच्यासोबत जो खाली चांगला वागतोय तो व्यक्ती. स्वामी कायम बोलतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला नक्की मदत मिळेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम तुमची मदत करत असतात. स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर तुमचाही विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा टाईप करायला विसरू नका. जेव्हा स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्हाला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी कायम म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. संकट काळात मदत फक्त स्वामी करणार आहेत. तुमच्या प्रत्येक वेळेला साथ तुमची फक्त स्वामी देणार आहेत. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची सदैव मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आणि जो स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्टीत नक्कीच स्वामी यश देतील. स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि स्वामींना एकदा श्री स्वामी समर्थ असे कमेंट करून नक्की सांगा. स्वामी कायम म्हणतात, जो सच्चा स्वामी भक्त आज माझे दिवसातून कमीत कमी 108 वेळा नामस्मरण करेल त्याच्या आयुष्यात त्याची साथ मी सदैव देईन. काही वेळा आयुष्य आपल्याला त्रास देतं, कारण ते गरजेचं असतं. आपण वाईट होतोय म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी. आणि हे ज्याला कळतं तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेवर अडथळा निर्माण करत नाही, आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधी प्रगती करत नाही. स्वामी सांगतात, स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्याला सुद्धा वेळ काढा, कारण जर ते नसतील तर जगण्याला काहीही अर्थ नाही.
कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण समोरच्याकडून अपेक्षा ठेवा आपण किती पूर्ण केले आहेत याची जाणीव असावी. कावळ्यासारखे जर तुम्हाला खालीच राहायचे असेल तर त्यांच्यासोबत राहा, पण जर गरुडासारखे तुम्हाला गगनभरेरी घ्यायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. एकटे उडाण भरा. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा हसत म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन नेहमी चांगला असायला हवा. गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारे लोक तुम्हाला इजा पोहोचवू शकतात. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. जमवलं तर सगळंच जमतं, फक्त आपला स्वतःवर विश्वास आणि जमवणाऱ्या गोष्ट असायला हवी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे हे बरोबर आहे, पण नकळत तुम्ही चिखल पाहून पाय धुवून नळाजवळ जात असाल तर ही वाईट परिस्थिती आहे. नाती तयार होतात हे खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं काही नाही. एकमेकांची आठवण कोणी काढतं किंवा नाही याकडे लक्ष देऊ नका. जेव्हा नात्याचं पोस्टमार्टम केलं जातं तेव्हा लक्षात येतं की हे निभाव होणारे कमी आणि धोका देणारे जास्त निर्माण केले होते. मुळात शाश्वत असणं काही नसतं. आपल्याला जे हवं आहे ते करायला जातो तेव्हा लोकांना जे आपला स्वभाव पडतो त्यानुसार आपल्याला नावे ठेवली जातात. हो आणि नाही हे दोन खूप छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, उशिरा का होईना बोलल्यामुळे आणि लवकर का होईना नाही बोलल्यामुळे. त्या काळातील कट्टीबट्टी हे आपल्याला आजही आठवत असेल. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त कुणाची तरी साथ हवी असते. जगल्याशिवाय काहीही कळत नसते. तसेच जर तुम्ही एखाद्या गोष्टीला कंटाळून जीव देण्याकडे जात असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकदा माघार घ्याल पण ती सवय बनेल. माघारीची पहिली पायरी आणि शेवटची पायरी कधी येईल हे सांगता सुद्धा येत नाही. ज्या वेळेला तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं. ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जाईल. मधल्या काळात तुम्हाला जास्त गरज असते, पण त्यावेळेला कोणीही करत नसतं. मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाल्यास तुम्ही तुमच्या मनाचे ऐकावे, याने पुढच्याला चांगलं वाटेल. पण जर डोक्याचं ऐकाल आणि बुद्धीचं ऐकाल तर तुम्ही नेहमी फायद्यात राहाल. माझं दुःख पाहून कुणाला हसू यावं, पण माझं हसू कुणाच्या दुःखाचं कारण होऊन हे व्यक्ती जो स्वतःला सांगेल तो पुढे नेहमी जाईल. प्रत्येकाच्या आयुष्यात रथाचे सार्थ करायला श्रीकृष्ण असतोच, फक्त आपल्याला ते माहीत करून घ्यायला हवे. वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यभर उशिरा का होईना पण प्रगती करत राहतो. स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होत जातं. पुस्तकांची खासियत हीच आहे की जे तुम्हाला बसल्या जागी बऱ्याच जगाची सफर घडवतात. चांगल्या लोकांना शोधत बसण्यापेक्षा स्वतः चांगले बना, लोक तुम्हाला शोधत येतील. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही, काहीही हाती लागत नाही. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही मिळायला लागेल. स्वामी सांगतात, माझ्यावर ज्याचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला मी त्याची साथ कायम देत आहे. तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्ही मिळवू शकता. स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर तुम्हाला निशंक सोपवावे लागेल. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे व्हाव्यात असं वाटत असतं. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा स्वतःला सांगा की ती गोष्ट आता कायमची संपलेली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्यात दुसरा योग्य पर्याय कोणीही मिळवून देऊ शकणार नाही. स्वामींवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही नक्की करू शकता. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत सदैव उभा आहे. आयुष्याच्या चांगल्या वाईट या दोन्ही संकटांमध्ये तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा.
संकटसमयी साथ फक्त स्वामी देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्ग फक्त स्वामी दाखवतात. स्वामींवर जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला साथ हे तुम्हाला स्वामी देतात. स्वामी सदैव सांगतात, मी तुमच्या प्रत्येक काळात सोबत आहे. आयुष्यात चांगले वाईट या 2 प्रकारचे काळ नक्की आले असतील. दोन्ही वेळेला स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही त्यांचा सामना योग्य प्रकारे केला असणारच. तुमचा स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की स्वामी करतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामींनी दिली आणि स्वामी कायम देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून तर बघा, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. संकटसमयी स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहेत आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून तर बघा, ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत त्या नक्की स्वामी करत आहेत. फक्त स्वामी समर्थ म्हणतात, जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल, गोष्टी त्यांच्याच मनाप्रमाणे नक्की करेल. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याप्रमाणेच करतील असं नाही. काही वेळेला स्वामी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात देतील ज्या आपल्यासाठी योग्य आहेत. आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ही योग्य असेल अशी खात्री आपण नाही देऊ शकत. पण जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपल्याला स्वामी नक्की देतील. फक्त गोष्ट चांगली असायला हवी. स्वामी कायम म्हणतात, जो स्वामी भक्त माझ्यावर विश्वास ठेवून निशंक राहील त्याला काळजी करणे त्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला त्याची साथ मी स्वतः देत आहे. स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की पाहायला मिळेल. स्वामींवर विश्वास ठेवा, निशंक सोपवा स्वामींवर, कारण तेच आपल्या आयुष्याचे खरे चिंतक आहेत. किती चिंतक आहेत ते आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतात. स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी काहीही तुमच्या मनाप्रमाणेच नक्की करतील. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट फक्त स्वामी समर्थ महाराज करणार आहेत. आपला जेव्हा आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असतो, स्वामींवर पूर्णपणे आपण निशंक सोपवतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळायला लागतं. स्वामी भक्तांनो, जो सच्चा स्वामी भक्त आहे त्याचा स्वामींवर पूर्ण विश्वास नक्की असणार. स्वामींना जे मानतात त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना माहीत असेल की आपल्या वाईट काळात फक्त स्वामीच आहेत जे आपली साथ देतात. आपल्या प्रत्येक काळात स्वामीच आपली मदत करतात. सच्चा स्वामी भक्त तो नाही जो आयुष्यात एखाद्या चुकीच्या वळणावर जातोय. सच्चा स्वामी भक्त तो आहे जो आयुष्यात स्वामींनी दिलेल्या योग्य मार्गावर जातोय. स्वामी भक्त व्हायला मन लागतं. स्वामी भक्त व्हायला भाग्य लागतं. त्याच्या भाग्यात स्वामींनी त्यांची कृपा केली आहे. तोच व्यक्ती सच्चा स्वामी भक्त होऊ शकतो. स्वामींचा आशीर्वाद जर तुम्हाला लाभलेला असेल तर तुम्ही आयुष्यात एक स्वामी भक्त नक्की होऊ शकता. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून निशंक सोपवायला हवा. ज्यांचा स्वामींवर विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदत ही करत असतात. आपल्या स्वामींवर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. विश्वास ठेवा स्वामींवर आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावर. स्वामी कायम तुमची साथ देतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात की मी तुमची साथ सदैव देत आहे. फक्त स्वामींवर आणि स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामीच करणार. फक्त स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मी वाचवत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामींवर. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण तेच तुमची साथ देताना तुम्हाला कायम दिसतील. संकटसमयी मदत फक्त स्वामी करतील. तुम्हाला जेव्हा आयुष्यात मार्ग सापडत नसेल तेव्हा मार्गसुद्धा स्वामी दाखवतील. विश्वास ठेवा स्वामींवर, कारण प्रत्येक संकटात साथ तेच देतील. स्वामी सांगतात, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत,
त्या अडचणींचा सामना जो करू शकतो तो नक्की पुढे जातो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि निशंक सोपवा, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला तेच मदत करत आहेत. स्वामींनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती आपल्याला प्रत्येक वेळेला संकटमुक्त करून आपल्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामाचा जप केला तर तुमची साथ मी कायम देत आहे. संकटसमयी स्वामींवर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देणार, मदत करणार. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवत राहणार आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला एका योग्य दिशेला आणि योग्य वेळेला तुम्हाला नक्की इच्छापूर्ती करत असणार. स्वामींवर फक्त तुमचा विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला रस्ता दाखवत असतात. संकटसमयी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. संकटातून फक्त स्वामी तुम्हाला तारतील. फक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतील. स्वामी सांगतात, आयुष्यात कोणीही जर तुमच्या आयुष्यात असा व्यक्ती आला असेल जो तुम्हाला प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला कधीही काही बोलू नका, कारण प्रत्येक वेळेला ते तुमच्या सोबत असतात. स्वामी सदैव सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण तेच प्रत्येक वेळेला तुमच्या सोबतच असतात. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवर आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर. आपल्याला प्रत्येक संकटातून तेच बाहेर काढत असतात. स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. आयुष्याच्या चांगल्या संकटात, वाईट संकटात आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करताना नक्की दिसतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी असतातच. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला शोधणाऱ्यांच्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य होय. आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक संकटांना सामोरे जावे लागते. जो व्यक्ती संकटांना सामोरे जाण्यापासून घाबरतो तो नेहमी मागे राहतो. तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते. वास्तव हे विस्तवासारखे असते. त्याचे ढग आयुष्यात तग धरायला शिकवते. हवा आणि मन दिसत नाही, पण त्यांनी निर्माण केलेली वादळे मात्र त्यांच्या अस्तित्वात सदैव असतात. मंदिरातले कळस कधीच सर्व काही करत नाही, पण तो कळस एवढा असतो की मंदिराची शोभा वाढून दाखवून देतो. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक गोष्टी कराव्या लागतो आणि त्या काल्पनिक गोष्टींमुळे आयुष्यातील खऱ्या गोष्टी या आपल्याला कळणे पूर्णपणे बंद होते. आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करायला जा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणे जणू अशक्य होईल. संकटांचा सामना करायला स्वतःवर आणि देवावर आपला पूर्ण विश्वास लागत असतो. आपला जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, ज्या व्यक्तीचा स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास आहे त्यांनी काळजी न करता श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला हवा. प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची मी स्वतः मदत करेन असे स्वामी सांगतात. स्वामींना दुर्लक्षित न करता स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून त्यांच्या नामाचा जप करून बघा. सर्व संकटांपासून स्वामीच तुम्हाला मुक्ती देतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला त्या संकटातून बाहेर निघण्याची इच्छा आहे. मात्र कुणीही असेल ते प्रयत्न बाहेर देण्याचा प्रयत्न गजावाजा करत नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते जेव्हा स्वामींवर आपला पूर्ण विश्वास असतो. स्वामींवर आणि स्वामी नामावर जेव्हा आपला विश्वास असेल तेव्हा अशक्य असं आपल्याला काहीही वाटणार नाही. शक्यतो ती गोष्ट करा जी तुम्हाला पटेल. त्या गोष्टीला टाळा जी तुम्हाला मागे ओढण्यासाठी येत असेल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येक व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जाऊ शकतो. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद तुमच्यामध्ये ठेवा. संकटसमयी स्वामी नाम घेतल्याने आपल्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टी शक्य होताना दिसून येतील. बाळांनो, आम्ही जाणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बनायचे आहे, खूप पैसे कमवायचे आहेत, खूप मानसन्मानाचे आयुष्य तुम्हाला जगायचे आहे.
आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न देखील करत आहात. बाळा, तुझे प्रयत्न आम्ही पाहत आहोत. तुझी मेहनतही खरी आहे, पण तू प्रयत्न करत असताना नेहमी तुझ्या मनात शंकांचे वादळ थैमान घालत असते. तुझ्या मनात तुझ्या प्रयत्नांबद्दल, तुझ्या कामाबद्दल नेहमी शंका येत असते की तुला तुझ्या कामात यश मिळेल की नाही, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील की नाही. बाळांनो, तुम्ही नेहमी विचार करत असता की मी एवढे प्रयत्न करतो, पण मला अजून यश का मिळालेले नाही. तुम्ही जर असे नकारात्मक विचार नेहमी करत राहाल तर तुमचे मन हे पुन्हा प्रयत्न करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी तयार होत नसते, ते हार मानते. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, वेळेच्या आधी कोणतीही गोष्ट मिळत नसते. काहीतरी बनण्यासाठी काहीतरी मेहनत ही करावीच लागते. जितके जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढे मोठे यश तुम्हाला मिळत असते. तुम्ही केलेली कोणतीच मेहनत, कोणतेच तुमचे प्रयत्न हे कधीच वाया जात नसतात. त्याचे फळ एक ना एक दिवस तुम्हाला मिळतच असते. त्यामुळे बाळा, तुझ्या मनात कोणतेच नकारात्मक विचार तू आणू नकोस. तुझे प्रयत्न करणे तू थांबवू नकोस. बाळांनो, तुम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नांच्या ऐवजी तुम्हाला मिळणाऱ्या फळांकडे जास्तच तुमचे लक्ष असते. त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणे तुम्ही करत राहा. तुमचे प्रयत्नही प्रामाणिक करत राहा. मग तुम्हाला फळ देखील खूप छानच मिळेल. बाळांनो, मोठी उडी मारून पडण्यापेक्षा हळूहळू एक एक टाकलेली पावले तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवतात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट तर माहीत आहेच. त्या गोष्टींमध्ये हळूहळू एक एक पाऊल टाकणाऱ्या कासवाचाच विजय होतो. त्यामुळे तुम्ही देखील त्या कासवाप्रमाणे समजूतदारपणाने हळूहळू तुमच्या ध्येयाकडे पावले टाका. तुम्हाला विजय निश्चितच मिळेल. बाळा, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःवर प्रेम कर, तेव्हाच तुझ्या आत्मविश्वासात वाढ होईल. कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तुम्ही जे करू शकता ते दुसरे करू शकत नाहीत, हे लक्षात ठेव. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या या आईचे लक्ष सगळीकडे आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. तुम्ही करत असलेली मेहनत देखील आम्ही पाहत आहोत. बाळा, तुम्हीही करत असलेली प्रामाणिक मेहनत, तुमचे प्रामाणिक प्रयत्न पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत. त्यामुळे आता तुझ्या प्रयत्नांचे फळ तुला लवकरच मिळेल. तुझ्या या आईचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत लवकरच पोहोचत आहे. त्या आमच्या आशीर्वादाचा मनापासून तू स्वीकार कर. घाबरू नकोस, असेच प्रयत्न करत राहा. तुला यश नक्कीच मिळणार बाळा. तुझे जर तुझ्या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुम्ही आमच्याकडे जी तुम्हाला न्याय मिळण्याची प्रार्थना केलेली होती, तुमची ती प्रार्थना आम्ही स्वीकार केलेली आहे. त्यामुळे जे आजपर्यंत तुझ्या विरोधात ज्या गोष्टी घडत होत्या त्या आता तुझ्या बाजूने घडणार आहेत. आजपर्यंत तुझ्या बाजूच्या गोष्टी घडण्यासाठी खूप वेळ लागत होता, पण आता त्या गोष्टी घडण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आता जलद गतीने त्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे तू आता कोणतीच काळजी करू नकोस. तुझी प्रतीक्षा आता संपत आलेली आहे. लवकरच तुझ्या बाजूने सर्व गोष्टी घडणार, तुझ्या मनासारखेच घडणार. तुला न्याय नक्की मिळणार. त्यामुळे बाळा, तू आता निश्चिंत राहा. बाळांनो, तुम्ही आमची जी नित्यसेवा करत असता ती आम्हाला खूप आवडते. कारण भगवंत हा भक्तिभावाचा भुकेला असतो. तुझ्या मनातील ते निर्मळ भक्तीचे भाव आम्हाला खूप आवडतात. आम्ही तुम्ही करत असलेल्या सेवेवर, तुमच्या पूजेवर आम्ही खूप प्रसन्न होत असतो. त्यामुळे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्ही काळजी करू नका. बाळांनो, जो निर्भयपणे पुढे जात राहतो आणि नेहमी प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला यशाची चिंता, काळजी करण्याची काहीच गरज नाही. परमेश्वर प्रत्येकाला योग्य वेळी योग्य ते फळ देत असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझ्या परमेश्वरावर देखील श्रद्धा ठेव आणि मन लावून मेहनत कर. तुझ्या मेहनतीचे फळ हे तुला नक्कीच मिळणार. बाळांनो, आम्हाला ज्या वेळेस तुम्हाला खूप मोठी जबाबदारी द्यायची असते तेव्हा आम्ही तुमची थोडी परीक्षा घेत असतो की जी जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात की नाही हे आम्ही पाहत असतो. तुम्ही आमच्या त्या परीक्षांमध्ये पास होता की नाही, का त्या परीक्षांपासून पळून जाता का, त्या परीक्षांना पाहून रडत हारून बसता, हे आम्ही पाहत असतो. जो आम्ही घेतलेल्या परीक्षांमध्ये चांगल्या मार्काने पास होतो त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षाही खूप काही मोठे मिळत असते.
त्यामुळे बाळांनो, जर तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतील, संकटे अडथळे येत असतील, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. उलट तुमच्या ईश्वराचे आभार माना, कारण देवाने तुम्हाला कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड केलेली आहे आणि त्यासाठीच ही तुमची परीक्षा होत आहे. आता तुमच्या परीक्षेची वेळ आहे. तुम्हाला या परीक्षेत चांगल्या मार्काने पास होऊन तुमच्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वतःला पात्र बनवायचे आहे. आणि या गोष्टीचा तुमच्या मनाशी तुम्ही पक्का दृढ निश्चय करा. त्यामुळे तुम्हाला दुःख होणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही. उलट या परीक्षा देताना तुम्हाला आनंदच होईल. ज्या गोष्टीमध्ये आनंद असतो तिथे समाधान देखील असतं आणि तिथे ती अडचण कधीच तुम्हाला अडचण म्हणून वाटत नसते. तुमच्या परमेश्वराचे आभार माना, तेव्हा तुमच्या मार्गातील अडचणी तुमच्या मार्गातील काटे देखील फुले बनून जातील, हे लक्षात ठेवा. बाळा, आम्हाला माहिती आहे तू आम्ही घेत असलेल्या तुझ्या या परीक्षेमध्ये तू नक्की चांगल्या मार्गाने पास होणार. हा आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. असेच पुढे पुढे धीटाने चालत राहा. आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. तू नक्कीच यशस्वी होणार. आमच्या परीक्षेमध्ये नक्की पास होणार. बाळा, आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू निश्चिंत राहा, घाबरू नकोस. तुझ्या मार्गातील अडचणी रूपी काटे हे फुलांमध्ये परिवर्तित होतील. तू निश्चिंत राहा बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. देव म्हणतात, बाळा, तुझा जो काही निर्णय तू घेणार आहेस त्यावर ठाम राहा. कारण एकदा निर्णय झाला की तो परत फेर करू नकोस. त्यात विचारपूर्वक निर्णय करताना निर्णय घे, कारण तो निर्णय तुझ्या भविष्यासाठी खूप काही उज्ज्वल ठरू शकतो. जर तू विचार करशील की आता हे नको, पण तसे घडणार नाही. तुला योग्य वेळेवर योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल. मी तुझ्यासोबत आहे. सतत माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. तुम्ही ज्या गोष्टींचा पाठलाग करू इच्छिता ते सर्व काही तुमच्या समोर येणार आहे. जर तुम्ही त्याला मनःपूर्वक स्वीकार केले तर काहीही कठीण वाटणार नाही. अगदी तुमच्या अपेक्षापूर्तीचा योग निर्माण केला जात आहे. परमेश्वर शक्तीवर विश्वास असल्यास, होय माझा देवावर दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही एका अद्भुत शक्तीने भारलेले जात आहात. जी शक्ती देवाकडून स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होत आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा, कारण कृतीनेच तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकाल. जर तुमचा दैवी शक्तीवर विश्वास आहे आणि आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर सुद्धा विश्वास आहे तर ते घडेल आणि तुम्हीच विजयी व्हाल. कारण जो कोणी प्रयत्न करतो त्याच्यासोबत यशाच्या बातम्या मोठमोठ्या घडतात. जर तुम्ही यशासाठी तयार केले जात आहात तर पुढे चला. 2 पावले उचला आणि स्वतःचा निर्णय घ्या. स्वतः घ्या. त्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासू देणार नाही. देव तुमच्या पाठीशी उभा आहे. जर तुम्ही अधिक आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय देवा, मी आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज आहे असे टाईप करा. तुम्ही दैवी शक्तीने भारले जात आहात. स्वामींची शक्ती दिव्य आणि अफाट स्वरूपात तुमच्या आजूबाजूला आहे, जी सतत तुमच्यासाठी संरक्षण कवच निर्माण करत असते. तुमच्या मनातील भीती, भय आणि ज्या काही शंका आहेत, या क्षणाला स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा आणि पुढे जाण्यास तयार व्हा, कारण तुम्ही आता खूप मोठा विजय मिळवणार आहात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही तयार केले जात आहात. जर तुम्ही ते सर्व काही स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. तुम्ही जर काही गोष्टी अशा असतील की त्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही भय, भीती आणि मनात शंका आहे, तर देव सांगतात की सर्व काही या क्षणाला माझ्या चरणांशी सोपवून द्या आणि निश्चिंत आपले कर्म करत पुढे जा, कारण तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुमच्या इच्छेत आहे. निर्णय घेताना खूप घाई करू नका. निर्णय शांततेने घ्या, कारण जो काही निर्णय कराल तो तुमच्या भल्यासाठीच ठरेल. जर तुम्ही विश्वासाने होय लिहित असाल तर निर्णय चुकीचा ठरणार नाही आणि तुमचाच विजय निश्चित होईल. देव म्हणतात, तुझी बाजू निरंतर राखण्यासाठी तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे. पुढे चालत राहा. आपले कर्म करत राहा. कर्मांना घाबरून मागे राहू नका. मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा, कारण पुढील काळात तुमचे भविष्य लिहिले जात आहे. वर्तमानात तुम्ही काय करत आहात
ते तितकेच महत्त्वाचे आहे. ज्यासाठी तुमचे भविष्य घडवले जात आहे. जेव्हा तुम्ही वर्तमानात असाल तेव्हा सर्व काही घडेल आणि तुम्ही निर्णय घ्याल. जो निर्णय घ्याल तो तुमच्या मनावर पूर्णपणे सकारात्मक परिणाम करणारा असावा. जर तुम्ही यासाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा मी तयार आहे असे टाईप करा. तुमची शक्ती वाढवली जात आहे. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि आशांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या आरोग्याला, तुमच्या आर्थिक परिस्थितीला आणि तुमच्या जीवनाला सुखद परिणाम देणारे आशीर्वाद देव देत आहे. काहीतरी चमत्कार घडणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार केले जात आहात. विसरून जा की मागील काळात तुम्ही काही कष्ट पाहिले आहेत. जर तुम्ही तेच ते पुन्हा पुन्हा आठवण कराल तर तुमच्या मनातील वेदना जागृत होतील. ताणतणाव आणि संघर्ष वाढू लागतील. मी ते सर्व काही तुमच्यासोबत पाहिले आहे. पुन्हा पुन्हा ते आठवण करू नका, कारण तुमच्यासाठी पुढील भविष्यकाळ, वर्तमान काळ खूप चांगला आहे. जर तुम्ही या वर्तमानात ते काही निर्णय घेऊन पुढे जाऊ इच्छित असाल तर मी तुमची मदत करेन आणि तुम्ही जीवन उच्च स्तरावर नेऊ शकाल. तुम्ही तुमच्या कार्याबद्दल खूप काही कठीण पाहिले आहे, पण येणारी वेळ तुम्हाला सुखद परिणाम देणारी असेल. तुमच्या आयुष्यात काही बदल, काही परिवर्तन घडणार आहेत. त्यांचा स्वीकार करा, कारण ती एक दैवी योजना आहे. जो कोणी दैवी योजनेचा विरोध करत नाही आणि त्याचा सामना हसून आणि आनंदाने करू इच्छितो, त्याच्यासाठी तो विजय निश्चित केला जातो. जर तुम्ही ही विजयी घोषित होऊ इच्छिता तर जे काही पुढे येत आहे त्याचा स्वीकार करण्यास तयार व्हा, कारण जे काही येत आहे ते परमेश्वरी कृपेने तुमच्याकडे येत आहे. त्याचा स्वीकार होत असल्यास देव अधिक प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जाईल. तुमच्या मनातील भीती, भय आणि खूप काही शंका काढून टाकण्यासाठी देवाने आजचा हा दिव्य, पवित्र आणि तेजस्वी संदेश तुमच्याकडे पाठवला आहे. तुम्ही जर स्वामी शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवत असाल, करत असाल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. तुम्ही एका दिव्य, अद्भुत शक्तीने भारले जात आहात. ती शक्ती स्वामींची असेल. ती माऊली कृपाळू आणि दयाळू आहे. तुमच्या निर्णयात तुम्हाला योग्य तो निर्णय देण्यासाठी स्वामी आले आहेत. जर तुम्ही देवाची उपस्थिती स्वतःच्या आयुष्यात पाहू इच्छिता तर आत्ताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाईप करायला विसरू नका. जीवन ही परीक्षा आहे आणि प्रत्येक संकट हे तुझ्या यशाचं पाऊल आहे. मी तुझा देव आहे, पण त्याच वेळी मी तुझा मित्रही आहे. तू रडतोस ना, तेव्हा माझं हृदयही हलतं. लक्षात ठेव, प्रत्येक अंधारानंतर उजाडतंच आणि तो उजेड तुझ्यासाठी मी स्वतः घेऊन येतोय. तू केवळ श्रद्धा ठेव, मी चमत्कार घडवीन. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जेव्हा कोणीच ऐकत नाही तेव्हा मी ऐकतो. जेव्हा काहीच शिल्लक राहत नाही तेव्हा मी शिल्लक असतो. तुझ्या मनात, तुझ्या हृदयात, तुझ्या प्रत्येक धडपडीत. कितीही वेळा अपयश आलं, मी तुझं नशीब लिहितोय, यशाने, आशेने आणि भक्तीने. तुला वाटतं सगळं संपलंय, पण मी सांगतो तुझा सुवर्णकाळ आता सुरू होतोय. कारण एकच सत्य आहे, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. उठ, पुन्हा चालू लाग. स्वामींचं नाव घेऊन दिवस सुरू कर आणि अनुभव घे की कसा बदलतोय तुझा प्रत्येक क्षण. कधीही तुझ्यावर संकट आलं तर डोळे मीट आणि एकदा माझं नाव घे. मी त्या संकटाआधीच येईन. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचे असेच दिव्य, पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. म्हणूनच हा दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात. जर देवाची कृपा तुमच्यावर व्हावी आणि तुमच्या कुटुंबाला सुख, आनंद आणि प्रगती मिळावी असं जर वाटत असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करो जी तुमच्या सकारात्मकतेला वाढवेल, जी तुमच्या उन्नतीला, प्रगतीला वाढवेल आणि तुमच्या मुलाबाळांसाठी सुख आणि समृद्धीचे दिवस आणेल. दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे ती जागा पवित्र हो. ऐकणारे हृदय, मन
आध्यात्मिक आणि पवित्र हो. स्वामी शक्ती त्यांच्यावर निरंतर कृपा करू देत, ही स्वामी माऊलींचरणी प्रार्थना. ही केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.